हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास 1 या विषयाचा धडा 6वा नियम सर्वांसाठी पाहूया. बघा, आता आपण पहिल्यांदा सांगा पाहू यातले प्रश्न घेऊया. वाहतुकीचे नियम कोणते आहेत? तर रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणे, सिग्नलचे सर्व नियम पाळणे, झेब्रा क्रॉसिंग वरून रस्ता क्रॉस करणे, वाहने थांबवताना झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे वाहने थांबवणे, हे सगळे काय आहेत? वाहतुकीचे नियम आहेत. आणि बरं का मुलांनो, ठराविक ठिकाणी ठराविक स्पीडनी कमी स्पीडनी गाडी चालवणे, कमी वेगाने गाडी चालवणे, हे सुद्धा वाहतुकीचे नियमच आहेत. आता दुसरा प्रश्न काय बरं? हे नियम पाळल्याने काय होईल मग असे तुम्हाला वाटते? तर बघा, हे नियम पाळल्याने अपघात कमी होतील आणि हे नियम पाळून ते सर्वांच्या हिताचेच असेल. आता पहा, यातील कोणता नियम तुम्हाला बदलावासा वाटतो? तर सगळेच नियम आपल्यासाठी जे जे तयार केलेले नियम आहेत ते सगळेच आपल्यासाठी चांगले आहेत. यातील कोणताही नियम बदलण्यासारखा नाहीये. सिग्नलचे नियम असतील, ठराविक ठिकाणी गाडी कमी वेगात चालवणे किंवा झेब्रा क्रॉसिंग वरूनच रस्ता ओलांडणे, झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे आपली वाहने थांबवणे, हे सगळे नियम आपल्या हितासाठीच आहेत. आता वाहतुकीच्या शिस्तीसाठी आणखी कोणते नियम असावेत असे तुम्हाला वाटते? तर वाहतुकीच्या शिस्तीसाठी अजून एक करता येईल. तर ज्या ज्या ठिकाणी चौकामध्ये सिग्नल नाही आहेत त्या ठिकाणी आवर्जून सिग्नल बसवले तर अपघात टळतील आणि वाहतूक अजून चांगल्या पद्धतीने होईल. आता खाली काय दिलेले बघा बरं. वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात, जे आता आपण वरती पाहिले. मग हे कशासाठी आहेत? तर वाहतूक म्हणजे तुम्हाला माहिती झालं असेल की रस्त्यावरून माणसांची, वाहनांची जी ये जा असते त्याला वाहतूक म्हणतात. तर वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात व आपण ते पाळतो. तसेच सामाजिक जीवनामध्ये प्रत्येकाने काय काम करायचे यासाठी काही नियम असतात. जसे वाहतुकीचे नियम, तसे दवाखान्याच्या ठिकाणी नियम असतात, मंदिराच्या ठिकाणी नियम असतात. ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी आपण जाऊ तिथे काही ना काही नियम आपल्याला घालून दिलेले असतात आणि प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य आहेत की ते नियम सर्वांनी पाळले पाहिजेत. मग यासाठी नियम तयार करावेच लागतात. मग नियमांच्या पालनाने आपल्याला व्यवहारात शिस्त निर्माण होते. आपण अधिक कार्यक्षमतेने आपली कामे करू शकतो. बघा ना, वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत म्हणून अपघात न होता किंवा गर्दी न करता आपण व्यवस्थित आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊ शकतो. ते कशामुळे बरं? तर वाहतुकीसाठी काहीतरी नियम घालून दिलेले आहेत म्हणून ते नियम पाळून आपण अगदी व्यवस्थित आपण आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून काय, तर नियम घातल्याने थोडक्यात काय होतं? तर नियम घालून दिल्यामुळे आपण आपली कामे कार्यक्षमतेने करू शकतो. नियम सर्वांसाठी असतात, ते काही एखाद्या माणसासाठी किंवा एखाद्या स्त्रीसाठी किंवा एखाद्या मुलांसाठी नसतात. नियम हे सर्वांसाठी असतात, ते सर्वांना सारखेच लागू होतात. नियमापुढे कोणी श्रेष्ठ नसतं किंवा कोणी कनिष्ठ नसतं. एखाद्याला नियम माफ, एखाद्याने पाळायचाच असं काही नाही. नियम हे सर्वांनी पाळलेच पाहिजेत आणि नियम जर पाळले नाहीत तर काय होतं? शिक्षा होते. बघा, आपण जर सिग्नल तोडला तर काय होतं हे तुम्हाला माहिती आहे. मग ते जे ट्रॅफिक पोलीस जर असतात ते बरोबर दंड करतात आपल्याला. म्हणून नियमांचं पालन नाही केलं, आपण जर नियमांचं पालन नाही केलं तर शिक्षा होते. नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. अशा प्रकारे समानता हा नियमांचा आधार असतो. म्हणजे नियम हे सर्वांसाठी सारखे, त्याच्यामध्ये श्रेष्ठ, कनिष्ठ, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेद नसतो. म्हणजेच काय, तर समानता हा नियमांचा आधार असतो. आता समाजासाठी असणाऱ्या नियमात बदल सुद्धा होत जातात. काही काही काळाने त्या जे नियम घालून दिलेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होत जातात. बरं, कसे होत जातात तर बघूया आपण. आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. लक्षात ठेवा मुलांनो, आपण जे सामाजिक जीवन जगतोय म्हणजे काय, वाहतूक जी होतीये, आपण एखाद्या ठिकाणी कामाला जातो, मंदिरांमध्ये जातो, दवाखान्यामध्ये जातो,
हे सगळे आपण आपलं सामाजिक जीवन जगत असतो, बागेत जातो. मग आपले सामाजिक जीवन, हे जे आपण सगळी कामे करतो ते नियमांच्या आधारे चालत असतात. म्हणजेच काय, तर आपलं जीवन हे नियमांच्या आधारे चालते. मग हे नियम आपणच तयार करतो. ते सर्वांच्या हिताचे असतात म्हणून आपण त्यांचे पालन करतो. बघा, बरोबर आपण सिग्नल पाळतो. चौकाच्या तिथे गेलं, लाल सिग्नल लागला की बरोबर थांबतो. जर आपण नाही पाळलं तर काय होऊ शकतं हे तुम्हालाही माहिती आहे. ते नियम घालून दिलेले आहेत आणि ते आपण पाळतो व्यवस्थित. समाजासाठी असणाऱ्या या नियमांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. समाज नियमनासाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यात फरक आहे बरं का मुलांनो. समाजाने तयार केलेले नियम आणि निसर्गाचे नियम वेगळे आहेत. निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात. निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाहीत. आपण घालून दिलेले नियम वेगळे, निसर्गाचे नियम वेगळे. ते पण आपण शिकणारच आहोत. पण निसर्गाचे नियम जे आहेत ते आपण बदलू शकत नाहीत. पहा, सूर्याचे उगवणे, मावळणे किंवा ऋतुचक्रातील बदल कधीच थांबत नाही. म्हणजे सूर्यास्त झाला की सूर्योदय, सूर्योदय झाला की सूर्यास्त, उन्हाळा संपला की पावसाळा, पावसाळा संपला की हिवाळा, हे कधीच थांबत नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम कधीच बदलत नाही. म्हणजे कुठलीही वरती फेकलेली वस्तू ही खालीच येते. हे नियम कधीही बदलत नाही. समुद्राची भरती ओहोटी, चंद्राच्या बदलणाऱ्या कला, या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसार चालूच असतात. त्याच्यात कधीही बदल होत नाहीत. निसर्गातील नियम हे अधिक स्थिर व निश्चित असतात. अधिक स्थिर म्हणजे त्याच्यात काहीही कधीही बदल होत नाहीत. ते ठराविक वेळेला घडतातच त्या गोष्टी. म्हणून निसर्गाच्या नियम हे कधी बदलत नाहीत. ते कालबाह्य सुद्धा होत नाहीत. परंतु माणसासाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. आपला देश ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता. स्वातंत्र्य मिळायच्या आधी आपला भारत देश ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता. त्यांची सत्ता आपल्या भारत देशावर होती. तेव्हाचे नियम वेगळे होते. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती सगळी बदलली आणि त्यानुसार समूह जीवनाचे सगळे नियम बदलले. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 21 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता. स्वातंत्र्य मिळालं जेव्हा 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. आणि ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 21 वर्षांच्या वर ज्यांचं वय आहे त्या नागरिकांना मतदानाचा हक्क होता. पण याच्यामध्ये बदल झाला. 1988 नंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस 18 वर्ष पूर्ण झाल्यावर देण्यात आला. बघा, लक्षात घ्या की 18 वर्ष झाल्यानंतर मतदान करता येतं. हा जो नियम आहे तो स्वातंत्र्य काळाच्या जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा वेगळा होता आणि 1988 ला त्याच्यामध्ये बदल झाला. म्हणजे माणसाने जे नियम घालून दिले आहेत त्याच्यामध्ये बदल होतो, पण निसर्गाच्या नियमामध्ये कधीही बदल होत नाही. आता खालील कृती तुम्हाला करून पाहिजे बरं का मुलांनो. आपल्या पालकांना आणि आजी आजोबांना त्यांच्या वेळेस शाळेत कोणते नियम होते ते विचारायचे तुम्ही बरं का. आणि तुमच्या पालकांचा आणि आजी आजोबांचा असे 3 स्तंभ तयार करायचे. 3 स्तंभामध्ये शाळेसंदर्भातील नियमांविषयी माहिती भरायची. काय, तुमच्या आजीच्या वेळेस कसं होतं, तुमच्या आईबाबांच्या वेळेस नियम कसे होते आणि आता तुमच्या वेळेस नियम कसे आहेत यांची तक्ता तयार करायचा. कोणते नियम बदलले आहेत व कोणते नाहीत यावर तुम्ही घरी चर्चा करायची बरं का मुलांनो. आता नेहमी लक्षात ठेवा, मुलगा व मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष यांचा दर्जा समान असतो. त्यांना विकासाच्या सारख्याच संधी मिळाल्या पाहिजे आहेत. म्हणजेच काय, मुलगा मुलगी, स्त्री पुरुष असा कोणताही भेद केला गेला नाही पाहिजे. प्रगतीची या दोघांनाही समान संधी मिळाली पाहिजे. बघा, आता एक तुम्हाला वरती चित्र दिसतंय बरं का मुलांनो. आता चित्रातले जे शिक्षक आहेत ते हातात पुस्तक घेतले, काय म्हणतात बरं, तर सर्व वयोगटातील व्यक्तींना सकस अन्नाची गरज असते. आणि मग ती मुलगी काय म्हणते बरं, मुला इतक्या पोषक आहाराची मुलींना गरज नसते का? आमच्या घरी तर फक्त भावालाच सकस अन्नाची गरज आहे असं म्हणतात. बघा, मग सांगा पाहू मुलांना तुम्ही आता मुलीच्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल? तर काय उत्तर देऊ आपण, तर नाही, मुलांइतकंच मुलींना सुद्धा सकस अन्नाची गरज आहे. सकस म्हणजे पौष्टिक अन्नाची गरज आहे. दूध, सगळ्या प्रकारच्या भाज्या याची गरज मुलांइतकीच मुलीला आहे.
मुलीचं शरीर आणि मुलांचं शरीर पोषक अन्न घेण्यासाठी दोघांनाही दोघांच्या शरीराला गरज आहे. म्हणून आपण मुलीच्या प्रश्नाला उत्तर देऊ की नाही, मुलांनी इतकीच मुलींच्या शरीराला सुद्धा पोषक अन्नाची गरज आहे. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव आणखी कोणकोणत्या बाबतीत केला जातो असं तुम्हाला वाटतं? तर आता मुलगा आणि मुलगी भेद असा आधी केला जायचा, पण त्याच्यामध्ये बदल झालेला दिसतो आपल्याला. की आधी शिक्षणाच्या बाबतीत काय, मुलींना शिक्षण कमी असायचं, मुलांना शिक्षण दिलं जायचं, मुलींना घराच्या बाहेर पडायला. तर सगळ्यात आता आपल्याला आधी लक्षात हे घ्यायचंय, एवढं आपण शिकलो त्याच्यावरून काय लक्षात घ्यायचंय, तर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नियम करावेच लागतात. सांगा पाहू आता खाली काय दिले. खाली काही नियमांची एक सूची म्हणजे यादी दिली आहे. प्रत्येक नियमांचा काही हेतू आहे. नियम हे काहीतरी हेतू लक्षात घेऊन केलेले असतात. काही नियमांचे अनेक हेतू आहेत. वर्गात यातील प्रत्येक नियमावर चर्चा आपण करायची आहे आणि या नावाच्या पुस्तिकेत तुम्ही मांडलेल्या मतांची नोंद करायची आहे. बघा मुलांनो, काय तर सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकांवर रात्री 10 वाजल्यानंतर बंदी. हा नियम कसा आहे, योग्य आहे का, कोणत्या हेतूने केला असेल? तर सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक म्हणजे काय, ते जोरजोरामध्ये डीजे लावून गाणे लावतात ना, त्याला म्हणतात. तर सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकावर रात्री 10 वाजल्यानंतर बंदी. बरोबर आहे हा नियम. कारण काय, रात्री घरामध्ये काही म्हातारी म्हणजे वयस्कर लोक असतात, त्यांनाही त्रास होऊ शकतो. बरेचसे मुलं महत्वाच्या स्पर्धा परीक्षा देत असतात, अभ्यास करत असतात, काही विद्यार्थी अभ्यास करत असतात, मग यांना त्रास होऊ नये. आणि सगळ्यात महत्वाचं, जोरजोरात ध्वनिक्षेपकांवर गाणी लावल्याने ध्वनी प्रदूषण सुद्धा होते. मग हे थांबण्यासाठी रात्री 10 नंतर बंदी जी आहे तो नियम योग्य आहे. मुलींना मोफत प्राथमिक शिक्षण, हा सुद्धा नियम बरोबर आहे. कारण मुलगा मुलगी असा आपल्याला भेद करायचा नाही आणि शिक्षण हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून मुलींना मोफत शिक्षण हा सुद्धा नियम चांगलाच आहे. निर्माल्य म्हणजे माहिती का तुम्हाला मुलांनो? तर पूजा वगैरे केल्यानंतर किंवा आपण गणपती बसवल्यानंतर आपण जी फुलं वाहतो, पत्री वाहतो, ते जे सगळं साहित्य असतं त्याला निर्माल्य म्हणतात. आता निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी. बरोबर आहे, बंदीच केली पाहिजे. जर आपण असे निर्माल्य, अन्य कचरा जर नदीत टाकला तर नदी काय होऊ शकते, प्रदूषित होऊ शकते आणि आपल्यालाच पहिलं पाणी घाणेरडं मिळू शकतं. म्हणून हा सुद्धा नियम बरोबरच आहे. कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण, हा पण नियम चांगला आहे. काही घरामध्ये स्त्रियांवर अत्याचार होतात, काही ठिकाणी तर स्त्रीला अपशब्द बोलले जातात, मारलं जातं. म्हणजे काय, तर कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण दिल्याचा सुद्धा नियम आहे, तो सुद्धा योग्यच आहे. जंगलतोड व शिकारीवर बंदी झाली. आता मागे पण आपण एका धड्यात पाहिलेलं आहे की जंगलतोड व शिकारीवर बंदी घातलेली आहे. कारण वनस्पती, प्राणी हे अन्न साखळीचा एक भाग आहे आणि त्यामुळं त्यांचं सुद्धा महत्व हे खूप आहे. त्यामुळे आता काय, शिकारीवर आणि जंगलतोडवर बंदी घालण्यात आलेली आहे. आणि कशामुळे घातली आहे, तर आपलं पर्यावरण संतुलित राहावं म्हणून ही जंगलतोड व शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे आणि तो नियम योग्यच आहे. आता आपल्या जीवनात आपण अनेक रूढी परंपरेचेही पालन करत असतो, सण उत्सव साजरे करत असतो. आपले आई वडील, आजी आजोबा, नातेवाईक यांचे पाहून आपण त्या परंपरा पाळतो. आपल्या आईने जसे सण उत्सव साजरे केले, गणपती बसवले, त्या पद्धतीने आपण बसवत असतो. म्हणजे आजी आजोबा, नातेवाईक यांचं पाहून आपण आपल्या परंपरा जपत असतो. आपल्या समाजात अनेक चांगल्या रूढी आणि परंपरा आहेत. आपण सण समारंभ साजरे करतो. आपण सण समारंभ साजरे करून एकत्रित आनंद घेत असतो. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सन्मान करतो. हे आपल्या सगळ्या परंपरा आहेत. पर्यावरणाचं संतुलन राखणाऱ्या अनेक रीती आपण परंपरेने पाळत असतो. त्याच्यामध्ये नागपंचमी आहे. नागपंचमी हा सण साजरा करून आपण एक प्रकारे प्राणी म्हणजे नागोबाचं संरक्षण करावं हाच आदर्श त्याच्यातून घालून देत असतो. बैलपोळा, हे सगळे सण बघा किती छान आहेत की पर्यावरणाचं संतुलन कशा पद्धतीने आपण राखू हे सुद्धा आपल्या ह्या सण समारंभामधून पाळलं जातं.
प्राण्यांविषयी प्रेम, कृतज्ञता आपण त्या सण समारंभामधून व्यक्त करत असतो. अहिंसा, अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, कुणालाही त्रास न देणे, न मारणे, हे एक अहिंसाच आहे. अहिंसा आणि शांतता ही मूल्य प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनात आहेत. असे असले तरी काही रूढी व परंपरा मात्र अयोग्य आहेत. त्या आपल्या समाजाच्या फायद्याच्या नाहीत. उदाहरणार्थ काय तर जातीभेद, यामुळे समाजात उच्च नीच अशी दरी निर्माण झाली. यामुळे समाजात उच्च नीच अशी दरी निर्माण झाली, विषमता वाढली. अस्पृश्यता ही एक अमानुष आणि अन्यायकारक प्रथा होती. स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली. आपण जे शाळेमध्ये संविधानाचं प्रास्ताविक म्हणतो त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे की स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा जी होती ती नष्ट केली. सगळ्यांना समान संधी दिल्या, सगळ्यांना समान समजलं. कित्येक वेळा कायदे करून सुद्धा अनिष्ट रूढीचे निर्मूलन करावे लागते. आपल्या देशात सती, बालविवाह, सती जाणे म्हणजे माहिती करे मुलांना तुम्हाला की पती गेल्यानंतर त्यांच्या चितेबरोबर पत्नीने सुद्धा जायचं, पत्नीने सुद्धा आगीत उडी घ्यायची, याला सती जाणे म्हणतात. सती जाणे, बालविवाह करणे म्हणजे 18 वयाच्या आधीच मुलींचे लग्न करणे, या रूढीवर कायदा करून बंदी घालण्यात आली. जादूटोणा करून लोकांना फसवण्यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्रात करण्यात आला. म्हणजे अंधश्रद्धेचा जो कायदा आहे तो सगळ्यात आधी कुठं करण्यात आला तर आपल्या महाराष्ट्रात करण्यात आला. लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेला कायद्याने बंदी घातली गेली आहे. चुकीच्या रूढी परंपरामुळे समाजातल्या काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते. चुकीच्या काही रूढी परंपरा चुकीच्या, चांगल्या आहेत ते पाळल्याच पाहिजेत, पण काही चुकीच्या परंपरामुळे समाजातल्या काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते. त्यांना शिक्षण घेता येत नाही, प्रगतीची संधी मिळत नाही, रोजगार मिळत नाही. यामुळे गरिबी वाट्याला येते मग, आणि गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातल्या मोठ्या अडचणी आहेत. त्या दूर केल्याच पाहिजेत, तरच आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ. नाहीतर श्रीमंत गरीब ही दरी राहील. त्यामुळे त्या ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हायलाच पाहिजेत. त्या म्हणजे कोणत्या? जे उपेक्षित लोक आहेत त्यांच्या वाटेला समान संधी न मिळाल्यामुळे जी गरिबी वाट्याला येते, शिक्षण मिळत नाही, ही जी दरी आहे ती कमी झालीच पाहिजे, आणि तरच आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ शकतो. आता पर्यावरण रक्षण. समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक असतात, समाजामध्ये समता, सगळ्यांना समान वागणूक, समान न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आपण पाहिले, तसेच पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा कायद्यांची गरज असते. आता आपण बघितलं की जंगल तोडला बंदी, प्राण्यांची शिकार करण्याला बंदी, हे कायदेच आहेत. मग यामुळे पर्यावरणाचं रक्षण होऊ शकतं. आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून आहेत. पाणी, जमीन, हवा, कितीतरी गोष्टीसाठी आपण निसर्गावर अवलंबून आहोत मुलांना. आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते. आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांना नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे, पाणी पुरलं पाहिजे, तेलसाठे पुरले पाहिजेत. मग त्यासाठी आपण या साधनसंपत्तीचं जतन केलं पाहिजे. तेच जी साधनसंपत्ती आहे ती काळजीपूर्वक वापरली आहे. मग त्याच्यामध्ये पाणी, झाडे, माती, हे सगळ्या जी साधनसंपत्ती आहे त्याचा आपण काटकसरीने वापर केला पाहिजे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढींना सुद्धा ही साधनसंपत्ती राहील आणि पर्यावरणाचं रक्षण होईल.